माझं नाव आरुषी आहे. ही कहाणी माझ्या मुली आदिती आणि तिच्या आयुष्याबद्दल आहे. मी बिजनौरच्या एका छोट्या गावातील राहणारी आहे. जेव्हा मी विधवा झाले तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझं दुसरं लग्न लावून दिलं. मी लग्नाच्या अवघ्या 2 वर्षात विधवा झाले होते. त्यावेळी माझं वय 18 वर्ष होतं. कारण माझ्या आई-वडिलांनी माझं लग्न 16व्याच वर्षी लावून दिलं होतं. मी माझ्या आई-वडिलांच्या एकुलती एक मुलगी होते. पण मला असं वाटायचं की मी त्यांच्यासाठी मोठा भार आहे. जणू मी त्यांच्या जीवनाचा एक भागच नव्हते. माझ्या जन्मानंतर माझ्या आईने कधीच आनंद पाहिला नव्हता आणि माझ्या वडिलांना तर मुलगा हवा होता. त्यामुळे ते मला अजिबात आवडत नव्हते. ते कायम माझ्यापासून लांब राहायचे. मला आपलं मानायचे नाही आणि माझ्यावर नेहमी राग काढायचे. काही कौटुंबिक परंपरांमुळे त्यांना दुसरं लग्न करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या अधिकच राग धरला होता. त्यामुळे त्यांनी माझं लग्न लवकर लावून दिलं. माझा नवरा सरकारी शाळेत शिक्षक होता. आमची 3 वर्षाची मुलगी होती. पण एक दिवस शाळेतून घरी येताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांनी घटनास्थळी प्राण सोडले. तो दिवस माझ्यासाठी एक विनाशासारखा होता. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसानंतर माझ्या सासऱ्यांनीही मला माझ्या आई-वडिलांकडे पाठवले. कदाचित त्यांच्यासाठी मी एक ओझं होते. त्यांना असं वाटत होतं की मी अपशकुनी स्त्री आहे आणि मीच त्यांच्या मुलाला जीव घेतला. मी गप्प बसून माझ्या आई-वडिलांच्या घरी परतले. पण तिथेही त्यांनी मला ओझंच मानलं. मी माझ्या मुलीला हृदयाशी लावून एकटीच खूप रडायचे. काही दिवसानंतर माझ्या आई-वडिलांनी माझं दुसरं लग्न लावून दिलं. अशा एका व्यक्तीसोबत ज्याला आधीपासूनच एक मुलगा होता. माझ्याकडेही एक मुलगी होती. त्यामुळे आमचं लग्न ठरवलं गेलं. त्यांचा मुलगा माझ्या मुलीपेक्षा 1 वर्षाने लहान होता. त्याचं नाव अभिषेक होतं आणि माझ्या मुलीचं नाव अदिती. आम्ही सगळे एकत्र राहू लागलो. हळूहळू वेळ निघून गेला आणि अदिती 16 वर्षाची झाली तर अभिषेक 15 वर्षाचा झाला. काही वर्षानंतर अभिषेकच्या वडिलांचाही मृत्यू झाला आणि तेही या जगातून निघून गेले. म्हणजे माझे दुसरे पतीही आम्हाला कायमचे सोडून निघून गेले. त्यांची तब्येत कायमच खराब असायची. त्यांना वेगवेगळ्या आजारांनी घेरलं होतं. पण त्यांच्यासोबत कसंबसं जीवन सुरू होतं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जणू घराची सारी कचच निघून गेली. आमचं स्वतःचं घर होतं. त्यामुळे भाड्याची चिंता नव्हती. माझ्या घरातच किराण्याचं एक छोटंसं दुकान होतं. एके रात्री आम्ही सगळे झोपलो होतो तेव्हा अचानक खूप मोठा आवाज झाला. माझं काळी थरथरू लागलं. मी घाबरले. भीतीने कापू लागले. मी पाहिलं की तो आवाज अभिषेकच्या खोलीतून आला होता. मी धावतच तिकडे गेले आणि जे पाहिलं ते पाहून हादरलेच. अभिषेकच्या खोलीचं छत कोसळलं होतं. हे पाहून मी अक्षरशः घाबरून गेले. माझ्या मनात एकच भीती होती, कदाचित अभिषेक त्या छताखाली गाडला गेला असेल. मी धावत पुढे गेले आणि पाहिलं तर अभिषेक तिथे नव्हता. त्याने बहुतेक बाथरूमला जाण्यासाठी उठले असावे. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मी देवाचे आभार मानत त्याला काही इजा झाली नाही. जर त्याला काही झालं असतं तर मी त्यांच्या दिव्यांगत वडिलांना काय उत्तर दिलं असतं. पण आता आमच्याकडे इतके पैसे नव्हते की पुन्हा छत दुरुस्त करून घेता आलं असतं. तो संपूर्ण खोलीचा ढाचा कोसळला होता आणि आम्ही तसेच सोडून दिले. त्यानंतर माझं बिछानं स्वयंपाकघरात टाकलं आणि मुलीला खोलीत झोपायला सांगितलं. बाहेर खूप थंडी होती. त्यामुळे कोणीही झोपू शकत नव्हतं. खोली फक्त एक बेड आणि एक चपराई होती. त्यामुळे दोघांनाही झोपणं कठीण होतं. पण आता मजबुरी होती. त्यांना एकाच खोलीत झोपावं लागलं. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. घरात दुकान होतं आणि माझ्या पतींनी फक्त 3च खोल्या बांधल्या होत्या. आम्ही तिघांसाठी त्या खोल्या ठीक होत्या. पण एक खोली दुकानासाठी आवश्यक होती. त्यामुळे आमच्याकडे काही पर्याय नव्हता. परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागत होतं. एके दिवशी अभिषेक मुलीच्या खोलीत झोपला होता. सकाळी उठून तो नाश्त्यासाठी बसला. पण अदिती अजूनही झोपलेली होती. ती कधीही इतक्या उशीरपर्यंत झोपायची नाही. पण त्या दिवशी ती का उठत नव्हती? तिला सकाळी लवकर उठायची सवय होती. तिला हाक मारली पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. काही वेळाने मी खोलीत जाऊन पाहिलं तर ती बेशुद्ध पडली होती. मी घाबरले. तिला अचानक काय झालं हे कळेना. मी पटकन अभिषेकला सांगितलं, जवळच्या डॉक्टरला बोलवून घे. डॉक्टर घरी आले आणि तपासून म्हणाले, ही खूप अशक्त झालीये. तिला पोषणाची कमतरता आहे. कोणतेही जड काम करू देऊ नका. फक्त भरपूर आराम आणि पौष्टिक अन्न द्या. मग बरी होईल. जेव्हा आधी तिला शुद्ध आली तेव्हा ती तिच्या जवळ बसली आणि विचारलं, काय झालं तुला?
ती म्हणाली, "बस असंच." अचानक डोकं गरगरलं आणि मी बेशुद्ध झाले. मी तिला सांगितलं, "तू विश्रांती घे, मी तुझ्यासाठी नाश्ता करून आणते." मी नाश्ता घेऊन परतले, पण खोलीत पाहिलं तर ती तिथे नव्हती. तिच्या गादीवरची चादरही गायब होती. मी बाहेर पाहिलं तर ती बसून चादर धुत होती. मी आश्चर्यचकित झाले आणि विचारलं, "तू आजारी आहेस ना? डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले, मग चादर का धुत आहेस?" मी तिच्यावर ओरडले, "उठ तिथून, खोलीत जाऊन काहीतरी खा, नाहीतर आणखी अशक्त पडशील." ती म्हणाली, "नाही नाही, मी चादर धुवायलाच हवी. घरात एकच चादर आहे." मी तिला विचारलं, "अचानक तुला चादर धुण्याचा हेका का चढलाय?" एवढंही ती घाण नव्हती. मी तिला सोडायला सांगितलं, पण तिने ऐकलं नाही. शेवटी ती चादर वाळत घालून मगच नाश्ता करायला आली. त्यानंतर थोडा वेळ झोपली आणि अभिषेकही कामावर गेला. मी अभिषेकला फक्त हायस्कूलपर्यंत शिकवलं होतं. तो एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. खूप मेहनती मुलगा होता. घरातील किराणा दुकान मी स्वतः सांभाळत होते. तिथे जास्त करून लहान मुलंच यायची. त्यामुळे मला फार त्रास नसायचा. त्या दिवशी रात्री अभिषेक बाहेरच जेवण करून आला. तो थोडा विचारात दिसत होता. अदिती आधीच झोपी होती, त्यामुळे तोही सरळ खोलीत झोपायला गेला. मी स्वयंपाकघरात चारपाई टाकून झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण झोप लागत नव्हती. दुसऱ्या पतीच्या आठवणी डोक्यात येत होत्या. तो खूप चांगला होता. त्याने मला कधीच पहिल्या नवऱ्याची आठवण होऊन दिली नाही. त्याने माझ्या मुलाला आपल्या मुलीसारखं वाढवले. मीही अभिषेकला कधीही सौतेला मुलगा समजला नाही. तोही मला आईप्रमाणेच मानायचा आणि खूप प्रेम करायचा. आमच्या घरात तो एकटाच पुरुष होता. आम्ही दोघं स्त्रियांना त्याचाच आधार होता. तो चांगलं काम करत होता. मी त्याला सांगितलं होतं की प्रायव्हेट अभ्यास करून डिग्री घे, मग चांगली नोकरी मिळेल. त्याने माझं ऐकायचं मान्य केलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी असं काही घडलं की मी पुन्हा हादरून गेले. आदिती पुन्हा एकदा बेशुद्ध झाली होती आणि यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून असं वाटत होतं जणू तिच्या शरीरातील सगळं रक्तच कोरडं पडलं आहे. ती पूर्णपणे पिवळी पडली होती. ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरने पुन्हा सांगितलं, "मी आराम करायला सांगितलं होता. तुम्ही तिला जेवणात काय दिलं होतं?" मी त्यांना सगळी माहिती दिली. नेहमीप्रमाणे जेवण, डाळ, भाजी आणि फळं दिली होती. दिवसभर तिला कुठलंही काम करू दिलं नव्हतं. हे ऐकून डॉक्टर म्हणाले, "पुन्हा इतकी कमजोरी कशी आली? हे गंभीर आहे. जर हे असंच सुरू राहिलं तर तुमच्या मुलीला जीवाचा धोका होऊ शकतो." अचानक बेशुद्ध पडणं आणि तासनतास शुद्धीवर न येणं ही काही गोष्टीच नाही. डॉक्टरांनी मला स्पष्ट समजवलं आहे. काही वेळाने निघून गेले. जेव्हा अदितीला शुद्ध आली तेव्हा मी तिला बजावलं, "आता जर पुन्हा कुठलंही काम केलंस तर मला मोठा राग येईल." पण काही वेळाने मी तिच्या खोलीत गेले आणि जे पाहिलं ते पाहून थक्कच झाले. ती परत चादर धुवत होती. यावेळी मी लांबूनच तिला पाहत होते. तिचं वागणं मला अजब वाटत होतं. बेशुद्धीतून उठताच ती चादर धुवायला बसते. हे काहीतरी वेगळंच होतं. हे काय सुरू होतं? माझ्या मुलीने अभिषेकने ज्या दिवसापासून तिच्या खोलीत झोपायला सुरुवात केली त्याच दिवसापासून ती अशी बेशुद्ध पडत होती आणि चादर धुवायचा हट्ट धरत होती. अभिषेक तिच्यासाठी सौतेला भाऊ होता, पण लहानपणापासून ते दोघं एकत्र वाढले. त्यांच्या सख्या भावंडासारखा प्रेमभाव होता. मग अचानक असं काय घडत होतं? माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस का बिघडत चालली होती? मी रडत होते, विचार करत होते की हे सगळं काय चाललंय. एक स्त्री तेव्हाच अशक्त पडते जेव्हा ती तिला मूल जन्माला घालते, पण एक तरुण मुलगी सारखीच बेशुद्ध पडते. हे काहीतरी वेगळंच होतं. दुसऱ्या दिवशी तिने चादर धुवून छपरा वाळत टाकली, पण ती सारखं इकडं तिकडं पाहत होती, जणू कोणी तिला बघतंय का. मी स्वयंपाकघराच्या खिडकीतून हे सगळं पाहत होते, पण तिला वाटू दिलं नाही की मी तिला बघतीये. आदिती परत आपल्या बिछाण्यावर आली आणि स्वतःला चादरीखाली लपवून घेतलं. जणू काही झालंच नाही. तिच्या अंथरुणावर चादर आहे का नाही हे मला समजत नव्हतं. मी तिला नाश्ता दिला, औषध दिली. आमचं दुकानही चांगलं चालत नव्हतं. मोठे ग्राहक येत नव्हते. फक्त लहान मुलं गोळ्या टॉफी घ्यायला यायची. त्यामुळे कमाई खूप कमी होती. मी मुलांना ही गोष्ट सांगितली नाही, कारण आधीच अभिषेक नोकरी करत होता. जर मी त्याला ही सांगितली चिंताच असती तर तो अजूनच ताणतणाव त्याला आला असता. पण मी मात्र खूप चिंतेत होते. डॉक्टर म्हणाले होते तुमच्या मुलीला चांगलं खायला द्या, पण घर चालवण्या इतकाही पैसा नव्हता. सगळं कठीण होतं. मग एक दिवस काहीतरी खूप विचित्र घडलं.
मी अभिषेक आणि अदितीला काहीतरी बोलताना ऐकलं. त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्या मला समजल्या नाहीत. पण अभिषेक म्हणाला, "अगं, तुला इतक्या लवकर अशक्त पडायचं नव्हतं. असं कसं चालेल? जर तुला एवढाच त्रास होत असेल तर त्याच्या बोलण्यात काहीतरी गडबड होती. मग आपण हे सगळं नाही करू शकत," असं माझ्या मुलीने सांगितलं. पण अभिषेक म्हणाला, "नाही, मला हे करायलाच हवं. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही." "तुम्हाला काय माहिती होतं माझ्यासोबत असं काय होईल? मला तर कल्पनाही नव्हती की माझ्यात इतकीही ताकद उरलेली नाही." अभिषेक म्हणाला, "आता तुला कळलं ना, मी तुझं आयुष्य धोक्यात घालवू शकत नाही." त्यावर माझ्या मुलीने उत्तर दिलं, "फक्त 2-4 आठवड्यांची तर गोष्ट आहे. त्यानंतर ही संधी पुन्हा मिळणार नाही." हे सगळं काय चाललं होतं मला काहीच समजत नव्हतं. हे दोघं नक्की कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होते. एक दिवस असं काही पाहिलं जे बघून मी हादरले. सकाळी लवकरच अदितीने पुन्हा एकदा चादर धुवून छतावर वाळवत टाकली. पण त्यावेळीच ती एका बाजूला उभी राहून उलटी करत होती. मी घाबरून विचारलं, "तुला काय झालंय?" तू डचकली आणि म्हणाली, "अचानक माझं मन खराब झालं." मी संतापून विचारलं, "काय म्हणायचंय तुला? हे काय चाललंय? आणि तू सारखी सारखी चादर का धुतेस? काय लपवतेस?" मी तिला थेट इशारा दिला, "जर तुझ्या कुठल्या वागणुकीमुळे माझी आणि तुझ्या वडिलांची इज्जत धुळीला मिळाली तर मी तुला कधीही माफ करणार नाही." माझ्या बोलण्याने ती स्तब्ध झाली. तिने धक्का बसल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "आई, तू कशा प्रकारच्या गोष्टी बोलतेस? असं काही नाहीये. तू काहीतरी चुकीचं समजत आहेस. कदाचित तू एखादी वाईट फिल्म पाहिली असशील किंवा कोणीतरी तुझ्या कानात काहीतरी भरवलंय." ती पुढे म्हणाली, "मी चादर धुतली तर त्यात काय मोठं झालं? ती घाण झाली होती म्हणून धुतली. आणि माझी तब्येत बऱ्याच दिवसापासून ठीक नाहीये. औषध घेत असल्याने पोट बिघडलं आहे. जर मला उलटी झाली तर त्याचा काही वेगळा अर्थ लावू नकोस." तिच्या बोलण्याने मी अजूनच संतापले. मी तिला एक जोरदार थप्पड मारली. ती जमिनीवर कोसळली. तेवढ्यात अचानक अभिषेकही तिथे आला. तो चिडून म्हणाला, "आई, हे काय करतेस? तिला का मारलं?" मी संतापने उत्तर दिलं, "मी हिला मारलं. मला हे खूप आधीच करायला हवं होतं. पण अजून मी पूर्ण सत्यापर्यंत पोचले नाही. त्या दिवशी मला सगळं कळलं आणि मग पहा काय होतं." मला कळत नव्हतं मी काय बोलत होते. पण माझ्या मनात जी भीती होती तीच बोलून जात होते. मला असं वागणं योग्य नव्हतं. पण मी स्वतःला थांबवू शकले नाही. रात्री अचानक माझी झोप उडाली. मी पाहिलं की माझ्या मुलीच्या खोलीची लाईट चालू होती. त्यावेळेला ती काय करत होती? त्यांना तर यावेळी झोपायला असायला हवं होतं. संध्याकाळीच त्यांनी मला सांगितलं, "आज आम्ही लवकर झोपणार आहोत." मी सावकाश त्यांच्या खोलीच्या जवळ गेले. पण तिथे पोहोचल्यावर पाहिलं तर ते दोघं केवळ जागेच नव्हते, तर एकमेकांशी काहीतरी बोलत होते आणि त्यांचा आवाज आनंदाने भरलेला होता. जणू ते कोणत्या तरी मोठ्या यशाचा उत्सव साजरा करत होते. माझा मुलगा म्हणत होता, "तू खूप नशीबवान आहेस." त्यावर माझी मुलगी हसत म्हणाली, "मी खूप नशीबवान आहे, पण उद्या पुन्हा माझी तब्येत बिघडली तर आई खूप काळजी करेल." "आपण हे खोटं सांगणं किती दिवस चालू ठेवणार?" अभिषेक म्हणाला, "फक्त काही दिवस अजून सहन कर, मग सगळं ठीक होईल." मी त्यांचं बोलणं ऐकून थक्क झाले. आता मात्र मला राहवलं नाही. मी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा तो आणखीनच हादरले. त्यांनी दरवाजा आतून बंद करून घेतला होता. आता हवामानाचं बदल होतं. त्यांना जर दरवाजा उघडून झोपायला हवं होतं. मी जोरजोरात दरवाजावर ठोकायला सुरुवात केली. पण तरीही त्यांनी अर्धा तास दरवाजा उघडला नाही. शेवटी जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि मी आत डोकावलं, तेव्हा खोलीत फक्त ते दोघेच होते. ते दोघे असे बसले होते, नुकतेच झोपेतून उठले असतील. मी विचारलं, "इतका वेळ दरवाजा का उघडायला नाही?" ते गोंधळून म्हणाले, "आम्ही झोपलो होतो." मी रागाने म्हणले, "खोटं बोलू नका. तुम्ही दोघं जागे होतात आणि काहीतरी बोलत होतात." त्यांनी नकार देत म्हणलं, "आम्ही का जागू आणि का बोलू? आम्हाला कोणता पेपर द्यायचा आहे का तयारीसाठी? आम्ही तर झोपलो होतो." त्यांच्या वागणुकीचा मला काही अर्थ लागत नव्हता. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. ते दोघं इतक्या सहजतेने खोटं बोलत होते जणू काही घडलंच नव्हतं. मी पुन्हा हादरले. एका दिवशी मी पाहिलं की अदितीच्या हातावर निळसर वण होते. हे जखमेचे निशाण होते. मी तिला विचारलं, "हे कसं झालं?" ती पटकन म्हणाली, "मी धडपडले आणि लागलं."
पण मला हे खरं वाटलं नाही, कारण धडपडल्याने अशी खून बोटावर येऊ शकत नाही, पण संपूर्ण हातावर नाही. माझी मुलगी काहीतरी लपवत होती. कधी ती अचानक बेशुद्ध पडायची, कधी तिच्या शरीरावर विचित्र जखमा असायच्या, तर ती कधी उठून बिछाण्यावर चादर धुवायला घेत असायची. मग तिला खोलीत येऊ द्यायची नाही. माझं मन विचार करत होतं, ते मी विचारू शकत नव्हते. ही माझी चूक होती. मी विचार करत राहिले, मी असं का केलं? मी अदिती आणि अभिषेकला एकाच खोलीत झोपायला का दिलं? अभिषेक अदितीचा सावत्र भाऊ होता, पण सावत्र भाऊ हा शेवटी सावत्रच असतो. तरुण वयात चुकूही सहज घडतात. मी चूक केली होती. मला आधीच हे लक्षात घ्यायला हवं होतं. मुलाच्या वागण्यावर लक्ष ठेवायला हवं होतं. जर पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं नाही, तर समस्यांचा जन्म होणारच. चांगल्या वाईट गोष्टींचे भान ठेवणं हे शेवटी पालकांचंच कर्तव्य असतं. मुलं निष्पाप असतात, पण नकळत मोठ्या चुका करतात. माझ्या मनात विचार येत होते, जर हे विचार खरे ठरले तर याची पूर्ण जबाबदारी माझीच असेल. म्हणून मी माझा मुलगा आणि मुलीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. माझा मुलगा आदितीला काहीतरी देत होता. एके दिवशी मी पाहिले की अभिषेक आदितीला काहीतरी देत होता. मी लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले. अभिषेक म्हणत होता, ही तुझ्यासाठी औषधं आहेत, ह्या गोळ्या घेतल्यास की तुझी समस्या सुटेल. तो तिला गोळ्या का देत होता? मला खूपच चिंता वाटू लागली. तो कोणत्या गोळ्या तिला देत होता? ही समस्या नक्की काय होती, ज्यावर त्यांना लपून उपाय करावा लागत होता? आदितीने लगेच त्या गोळ्या घेतल्या आणि आपल्या पदरात लपून ठेवल्या. अभिषेक म्हणाला, झोपण्याआधी घे, मग उद्या तू बेशुद्ध होणार नाहीस. आणि खरंच त्यानंतर 2-3 दिवस ती बेशुद्ध पडली नाही. मी सत्य शोधतच ठरवलं. मात्र काही दिवसांनी तिला पुन्हा चक्कर आली आणि योगायोगाने त्या दिवशी अभिषेकही घरी नव्हता. मी संधी साधून आदितीची गादी खालची चादर हुशारीने खेचली आणि आपल्या खोलीत नेली. मला पाहायचं होतं, या चादरीवर नक्की असं काय लागतं ज्यामुळे आदिती दर सकाळी ती धुवायला घेत असते. मी चादर नीट पाहिली. सुरुवातीला काही दिसलं नाही. मग जेव्हा मी नीट पाहिली तेव्हा मी हादरून गेले. पूर्ण चादर छोटी छोटी पांढरी शुभ्र केसांनी भरली होती. हे कोणते कसे होते? मानवी तर केस असतात, काळे किंवा तपकरी असतात, पण अगदी छोटे, पांढरे आणि मऊसूर होते. मी गोंधळून गेले. ही चादर इतकी वेळ धुवायचं कारण आता समजू लागलं होतं. आधी तिला हे कळालं होतं की मी चादर तपासली आहे. ती माझ्याजवळ बसली, खूप घाबरली होती. मी विचारलं, काय चाललंय हे सगळं? काय लपवत आहेस? मला सत्य सांग. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आई, तू समजतेस तसं काहीच नाहीये, सत्य वेगळंच आहे. तिने सांगितलं, घरची परिस्थिती तू पाहतीयेस, दुकान नीट चालत नाहीये, भैया कमवत असला तरी फारसा पैसा नाही. आम्हाला काहीतरी काम शोधायचं होतं, पण काही सापडत नव्हतं. मग भैयाच्या एका मित्राने त्याला एक काम दिलं. काम काय होतं? त्या मित्राने 3-4 हजार रुपये किमतीने महागडे पाळीव प्राणी होते. पांढऱ्या गोंडस मांजरीचं पिल्लू. तो म्हणला, माझ्या हातून याची नीट काळजी घेतली जात नाही. जर तुम्ही याचं संगोपन कराल तर मी चांगले पैसे देईन. रात्री मांजरीची देखभाल भैयाने दिवसभर ती पिल्ले सांभाळली. पण रात्री त्याला झोप यायचं, म्हणून तो पिल्लं खोलीत आणली जायची आणि मग ती मी सांभाळायचे. त्या मांजरीची मऊसर पांढरी शुभ्र लोंबाळ केस गादीवर पडायची, म्हणून मी रोज सकाळी चादर धुवायचे. कारण तुला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. आदिती, बेशुद्ध का होत होतीस? माझी मुलगी सांगत होती, माझं याकडे लक्ष नव्हतं, पण मला मांजरीमुळे ॲलर्जी होती. त्याचमुळे मी रोज सकाळी बेशुद्ध पडत होते. अभिषेकने तिला ज्या गोळ्या दिल्या त्या ॲलर्जीच्या गोळ्या होत्या. भैयाने मित्र खूप श्रीमंत होता. तो आम्हाला या कामासाठी खूप चांगले पैसे देत होता. माझा गैरसमज दूर झाला. माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालले होते, पण सत्य काहीतरी वेगळंच निघालं. मी मुलांवर उगाच शंका घेत होते. ते फक्त कुटुंबासाठी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मी आधी तिला मिठी मारली आणि तिला सांगितलं, तू जरी चांगल्या हेतूने केलं असतील तरी तुझ्या तब्येतीपेक्षा पैसे महत्त्वाचे नाहीत ग. त्या रात्री मी खूप शांत झोपले, कारण माझ्या शंका आणि भीती संपल्या. आम्हाला दररोज 1000 रुपये मिळत होते आणि आता त्या मांजरीचे पिल्लं आमच्या घरी शेवटचा दिवस होतं. त्या श्रीमंत मित्राने आता त्यांना दुसऱ्या शहरात नेलं. आता आम्ही इतके पैसे कमवले की या खोलीचे छप्परही बदलू शकत होतो आणि थोडेफार घरचं राशनही आणू शकत होतो. मी चुकीच्या विचारांनी भरले होते. आम्हाला ठाऊक होतं की तुम्हाला पाळीव प्राणी आवडत नाहीत, म्हणून आम्ही हे सगळं तुम्हाला सांगितलं नाही. पण तुम्ही आम्हा दोघांविषयी काही विचार केलात.
तुम्हाला आम्हावर इतका संशय आला. तुमच्या त्या आरोपांनी आम्हाला खूपच वेदना झाल्या. अभिषेक सौतेला भाऊ, खरंय, पण बंधू होय. मी मान्य करते तो माझा सौतेला भाऊ आहे, पण माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्त माझ्यासाठी उभा आहे. त्याने नेहमी फक्त आमच्या भल्याचाच विचार केला. तो कोणासाठी काय करतो, त्यांच्या वडीलही या जगात नाहीत. त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांकडे जाऊन तो ऐशी आरामात राहू शकला असता, पण तो आमच्यासोबत राहतो कारण तो आम्हाला कधीही एकटं सोडून इच्छित नाही. त्याने आमच्यासाठी किती काय केले. तो संपूर्ण दिवस काम करतो आणि रात्री मी त्याला मदत करत होते. त्याने किती वेळा मला सांगितलं, मी रात्री हे सगळं सांभाळेन, तू झोपत जा. पण तो पहाटेपर्यंत खूप थकून जातो, म्हणून मीच त्या पिल्लांची काळजी घेत होते. हे सगळं ऐकून मला स्वतःवर खूप राग आला. माझ्या मुलांविषयी मी किती चुकीचा विचार करत होते. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी मेहनत घेतली तर मी त्यांच्यावर संशय घेतला. सगळं हळूहळू सुधारत गेलं. आम्ही अभिषेकला काही सांगितलं नाही. आदितीने त्याला काही बोललं नाही कारण हे काम आता संपलं होतं. काही दिवसांनी अभिषेकने खोलीचं छप्पर नव्याने बसवलं, घरची खोली दुरुस्त केली आणि सगळं हळूहळू आमची परिस्थिती सुधारू लागली. आदितीनेही घरी ट्युशन घेण्याची सुरुवात केली आणि त्यामुळे आमच्या घरातील आर्थिक तंगी दूर होत गेली. आता सगळं सुरळीत होतं. ईश्वरच्या कृपाने आता आमचं जीवन पूर्वीसारखं कठीण राहिलं नव्हतं. माझ्या नशिबाने मला खूप मोठा धडा शिकवला. पण सुदैवाने माझी मुलं खूप चांगली निघाली. ती मेहनती, जबाबदार आणि परिस्थिती समजणारी होती. त्यांना माहीत होतं की त्यांच्या डोक्यावर वडिलांची छत्रछाया नाही आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. मी मनापासून सांगते, आई-वडिलांनी मुलांविषयी शंका बाळगण्याऐवजी त्यांवर विश्वास ठेवावा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.